चौकशी केली जाणार आहे। अशोक खराच्या फार्म हाऊसवरच्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार। चौकशीतून फार्म हाऊसवरच्या गोष्टी उघड होणार आहेत। खराची आज पुन्हा एसआयटी चौकशी होण्याची शक्यता आहे। अशोक खराच्या फार्म हाऊसवरच्या कर्मचाऱ्यांची आता चौकशी केली जाणार आहे। त्या चौकशीतून आणखी काय गोष्टी समोर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। खराची आज पुन्हा एसआयटी चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। 4 दिवसांपूर्वी अशोक खरात या भोंदू बाबाला अटक केली आणि त्यानंतर अनेक प्रकरणं आता समोर आली। यामध्ये आता रुपाली चाकणकर यांचा सुद्धा राजीनामा झालाय। दरम्यान आता चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे एसआयटीची चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे आता आयकर विभागाकडून सुद्धा चौकशी केली जाणार आहे। दरम्यान आता खराच्या कार्यालयामध्ये जे कोणी कर्मचारी काम करत होते त्यांची सुद्धा आता चौकशी केली जाणार आहे। खराच्या फार्म हाऊसवर अनेक जण कामाला होते, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांची आता चौकशी होणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, फार्म हाऊसवर किती कर्मचारी नेमके काम करायचे आणि त्यांची कधी चौकशी होऊ शकते, काय माहिती? कल्याणी, अशोक खराच्या प्रकरणात जे तपासाला आहे ते वेग आल्याचं बघायला मिळतोय। कालपासून एसआयटीची टीम नाशिकमध्ये तळ ठोकून आहे। खरं तर काल सुद्धा या अशोक खराची जवळपास 7 ते 8 तास जी चौकशी आहे ते या एसआयटी टीम कडनं करण्यात आलेली आहे। आता अशोक खराच्या ऑफिसमध्ये असतील, फार्म हाऊस मध्ये असतील किंवा मिरगाव भागात एक जे मंदिर आहे तिथे काही लोक काम करत होते, अशा वेगवेगळ्या भागांमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांची चौकशी एसआयटी कडनं केली जाईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि या संपूर्ण घटनेची व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे अतिशय सखोल अशा पद्धतीची चौकशी ही सुरू आहे। ऑफिसमधले लोक असतील, फार्म हाऊस मधले लोक असतील, इथे कोण कोण येत होते, इथे काय काय घटना घडलेल्या आहेत, ही सगळी माहिती जी आहे ते एसआयटी या कर्मचाऱ्यांकडनं घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज ही संपूर्ण चौकशी होईल। त्यामुळे हे सगळे कर्मचारी काय सांगतात किंवा काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर खराच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता चौकशी केली जाणार आहे। या चौकशीतून नेमकं काय उघड होतं याकडे आता लक्ष असणार आहे।